झालं तर मी स्वतः येतो तुमच्याकडे. हां सर तुम्ही याच्यामध्ये अपार्टमेंटमध्ये मला एक मिनिट बोलू दे. आमच्याकडे पहिल्या दिवशी आले, यांचं काम काय होतं, आम्ही दुरुस्ती करून देतो म्हणाच काम होतं ना. तेव्हा मंडळ अधिकारी हजारे आला म्हणलं उपासन सुटल्या तुला पाहून घेतो. ही नियमाची कायद्याची पद्धत आहे का ही? हजार आहे का? मंडळ अधिकारी दुसऱ्या दिवशी त्याला येतो म्हणतो घोळ आहे. अरे घोळ काय तो वरच्यावर आमची 7-12 उडीने घोळ कशाचा यायचा? जमीन आमच्या ताब्यात आहे आज. फक्त निस्ती तुम्ही नाही आपल्या दांडेगावचे मोरे साहेब त्याला मी तुमच्याशी बोललो होतो. तुम्ही आधी आता तहसीलला छाया पवार मॅडमना निकाल द्याले आमच्याकडून 2023 ला. तुम्ही काही गडबड करू नका. कलेक्टर साहेब कोणाला तर पाठवतात. तुमच्याकडून अन्याय होऊ देणार नाही. मी स्वतः काळजी घेतो. नाही झालं तर मी स्वतः येतो तुमच्या उपोषणाला बस. आणि काही करू नका तुम्ही बाई अंगावर काही टाक. चुकीचे लेटर देऊन मुजबूर 7-12 घ्यायला वेळ लागत नाही सर. यांना उडी मी लावतो. उडीत लावता नाही का? मग आनंद अच्छा ते काय रे ते काय मध्ये काय काम चुकीचं आहे त्याला. कलेक्टर साहेब आता हे फक्त दिशाभूल करायला आमची जुना झालेली. त्यांच्याकडे बोलले नाही चला गेले की पुरावे आणखी कोणता आमचा प्रेत पुरावा त्यांचा कोणी अधिकारी आमच्याकडे नाही. खरं पाहायला गेलं जालन्याच्या आमदारांनी यायला पाहिजे. आलं कोण इथं मतदान होत रे का? मतदान 1,500 नक्की करायला लागले लाडक्या बहिणीचा. हेलो सर कुछ नहीं, मैं ये कलेक्टर ऑफिस के सामने एक लेडीज़ जेंट्स उपोषण को बैठे. वो लेडीज़ ने खुद के आंख पे पेट्रोल डाल दिया तो आपके लोगों ने निकाला है. उसका कुछ छाया पवार ने कुछ ज़मीन नाम पे नहीं करके दी. तो सर तहसीलदार हैं सर, किसी को भेज सकते हैं यहाँ तो देखिए सर. हाँ मैं रुकू क्या जाऊ कैसे? नाव काय तुमचं? बापूराव कालजी मिरकुटे, हरिभाऊ बापूराव मिरकुटे, उटवत तालुका जालनाच आहे सर. आणि त्यांचं सरळ आरोप आहे छायावर की ते पैसे मागते म्हणून मागितलं ते. आणि अंगावर पेट्रोल टाकले. कोणाला पाठवा साहेब यांच्यासाठी प्लीज. निवेदन दिलं सर. एका महिन्यापासून निवेदन दिलं सर. आता मी कलेक्टर साहेबांना बोललो. एक निवेदन दिलं मिनिट. एका महिन्यापासून